श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत, कारण आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. प्रकट दिन 2026. स्वामी पूजनाची तयारी कशी कराल? पूजा साहित्यात या वस्तू हव्यातच. स्वामी पूजनात भाव महत्त्वाचा. मनापासून स्वामी सेवा करावी असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी पर्वणीच असतो. स्वामींची सेवा कशी करावी, काय तयारी करावी याबाबत विचारविनिमय सुरू होतो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यवधी भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे विशेष पूजन करत असतात. प्रत्येकजण आपापला भाव, परंपरा याप्रमाणे स्वामी पूजनाची तयारी करत असतो. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या स्वामी पूजनात हव्यातच, असायलाच पाहिजे असे सांगितले जाते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे काळातील अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. यंदा शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे. स्वामी पूजनाची तयारी कशी करावी आता आपण पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी स्वामींचे विशेष पूजन करावे. षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. स्वामींना पंचामृत अर्पण करायचे असेल तर दूध, दही, साखर, तूप आणि मध हे पूजा साहित्यात घ्यावे. तसेच चौरंग, त्यावर घालायला पिवळे वस्त्र, पिवळ्या रंगाचे नसेल तर ज्या रंगाचे असेल ते, पाट, अभिषेक करणार असाल तर त्यासाठी अभिषेक पात्र, पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी, पंचपात्री, श्रीफळ, विडा, 5 प्रकारची फळे, फुले असावीत. त्यासह धूप, दीप, कापूर, आरती यांचीही तयारी करावी. पूजा साहित्यात या वस्तू हव्यातच. स्वामी महाराजांना पिवळी फुले अवश्य अर्पण करावी. यासाठी पिवळ्या रंगाची विविध प्रकारची फुले आणून ठेवा. सोनचाफा असेल तर उत्तमच. तसेच स्वामींना अर्पण करण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई आणून ठेवा. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यासाठी आणून ठेवा किंवा आधीच घरी तयार करून ठेवा. स्वामी पूजनात भाव महत्त्वाचा, त्यामुळे तुमची जी तयारी होईल त्यानुसार स्वामींचे पूजन करा. मनापासून स्वामी सेवा करावी. स्वामी पूजन झाल्यानंतर तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे 108 वेळा जप करावा. स्वामींची स्तोत्रे म्हणावीत असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ. कोट्यावधी भाविक दररोज न चुकता स्वामींची सेवा करत असतात. आपापल्या परीने स्वामींचे नामस्मरण, उपासना करत असतात. स्वामींचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीचा दिवस असतो. या दिवशी जेवढी जास्त शक्य होईल तेवढी स्वामी सेवा भाविक करत असतात. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी असते, परंतु सगळ्यांनाच अक्कलकोटला जाता येत नाही. स्वामींचे महात्म्य वर्णन करणारे अनेक श्रोते, मंत्र, ग्रंथ आहेत. यात स्वामी चरित्र सारामृत आणि गुरु लीलामृत या ग्रंथाला विशेष असे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने या 2 ग्रंथापैकी एका ग्रंथाचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे असे सांगितले जाते. सविस्तर जाणून घेऊया. शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून भाविक त्याचा लाभ घेत असतात. श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत अशी अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. यांचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत यांचे नियमित पारायण करत असतात. पारायण करायची इच्छा असेल तर सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार संकल्पबद्ध होऊन स्वामी सेवा सुरू करावी. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत
यांचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असेल तर शनिवारी 14 मार्च 2026 रोजी सुरू करावे लागेल. म्हणजे शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी स्वामींच्या प्रकट दिनी सांगता होऊ शकेल. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्ताह पारायण पद्धती. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत यांचे पारायण कोणीही करू शकते. या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पारायण करावे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी, समई लावावी, गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचाराने श्रींची पूजा करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चित्त प्रसन्न असावे. या समयी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. गुरु लीलामृत पारायणाची योग्य पद्धत. श्री गुरु लीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी. दुपारच्या भोजनापूर्वी गुरु लीलामृताचे पारायण करावे. गुरु लीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. गुरु लीलामृत पारायणाची वेळ निश्चित करावी. पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गुरु लीलामृत पारायण झाल्यावर पोथीला धूप दीप दाखवावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. दररोजचे पारायण झाल्यावर काय करावे? या दोन्हीपैकी जो ग्रंथ तुम्ही निवडला असेल त्याचे दररोजचे वाचन झाल्यावर पोथीला मनोभावे नमस्कार करावा. वाचताना काही चुका होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी क्षमा मागावी. स्वामींना गंध, हळद, कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा. पारायण झाल्यावर तारक मंत्र म्हणावा. 7 दिवस अखंड दीप तेवत ठेवावा. सप्ताह सुरू करण्यापूर्वी संकल्प अवश्य करावा. स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरु लीलामृत सप्ताह सुरू करताना सकाळी स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावीत. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा. उजव्या तळा हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हणात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून करावा. पोथीतील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. मनापासून वाचन करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. वादविवाद, भांडणं, तंटे टाळावेत. श्रींचे नामस्मरण करावे. तसेच स्वामींच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन चिंतन करावे. स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. प्रकट दिन 2026 स्वामींना घरी आणायचा विचार करताय अशी करा प्रतिष्ठापना. कायम कृपा राहील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी पर्वणीच असतो. स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी, काय तयारी करावी याबाबत विचारविनिमय सुरू होतो. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यवधी भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे विशेष पूजन करत असतात. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींची घरात प्रतिष्ठापना करणार असाल तर काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. काही नियम नक्की पाळायला हवेत असे सांगितले जाते. घरी स्वामींची प्रतिष्ठापना कशी करावी जाणून घेऊया. स्वामींचे महात्म्य आणि महिमा
कालातीत आहे. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे. आज सगुण ब्रह्मांची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घरातून नित्य नियमाने सुरू आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्ष उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्पर्तगामी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. असे स्वामी आपल्या घरी असावेत. स्वामी सेवा करण्याची संधी आपल्यालाही मिळावी. जेवढी शक्य असेल तेवढी स्वामींची सेवा करावी अशी अनेकांची इच्छा असते. सोबतीला स्वामी आहेत. स्वामी कायम कृपा करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा भेट म्हणून मिळालेली असली आणि त्यांचे पूजन तुम्हाला करायचे असेल तर त्यांची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते. श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा प्रतिमा अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवायास येतात असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींचा सहवास मिळावा म्हणून घरात किंवा देवघरात प्रतिस्थापना करावी असे म्हटले जाते. स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापन करावी. मात्र जागेचा अभाव असेल तर घरातील अशी जागा जिथे आपल्याला कायम पावित्र्य राखता येईल अशी निवडावी. वास्तुशास्त्रांच्या नियमाप्रमाणे केल्यास उत्तमच होईल. स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते आणि ती मूर्ती शोभेची न राहता तिला दैवत्व प्राप्त होते. स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी करता येते, परंतु पुरोहितांना बोलावून मंत्रोच्चार, पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा करणे अधिक उत्तम मानले जाते. मंत्रांच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊ शकते, तसेच सकारात्मक वातावरण तयार होते. आपल्याला गुरुजी मिळत नसल्यास एका ताम्हणात स्वामींची मूर्ती घ्यावी. स्वामींची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ मंत्राचा उच्चार करावा. ज्या दिवशी स्वामींची मूर्तीची घरात प्राणप्रतिष्ठा कराल तेव्हा स्वामींसाठी गोडाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. स्वामींना जो नैवेद्य अर्पण करणार आहात त्या प्रसादाचे अवश्य वाटप करावे. तसेच अभिषेकयुक्त पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन झाल्यावर यथाशक्ती स्वामी मंत्राचा जप करावा. तारक मंत्र अवश्य म्हणावा. स्वामींच्या पूजनात पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळी पेढे, मिठाई यांचा आवर्जून समावेश करावा. रोज सकाळी आणि सायंकाळी स्वामींसमोर दिवा लावावा, उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी. तसेच शक्य झाल्यास स्वामींची प्रतिष्ठापना केल्यानंतर गुरु लीलामृत, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथांचे पठण नक्की करावे. ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती स्थापित केली आहे ती जागा कायम स्वच्छ, नीटनेटकी, टापटीप ठेवावी. मनापासून स्वामी सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये. तसेच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. नक्कीच स्वामी तुमची प्रार्थना ऐकतील. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपण पाहिलं, आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची घरच्या घरी सेवा कशी करावी, पूर्वतयारी कशी करावी, पूजनाची तयारी कशी करावी, पूजामध्ये साहित्य कोणते पाहिजेत, पूजनामध्ये भाव असला की मनापासून स्वामींची सेवा करता येते. स्वामींवर विश्वास असला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन अशाच व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.